नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा आज आपला शिवण क्लास, घर बसल्या शिवण क्लास करा याचा 8वा दिवस आहे आणि आज आपण फोरटक्स ब्लाऊजचा चार्ट बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला यामध्ये मी बरीचशी फोरटक्स ब्लाऊजची माहिती सांगणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर बघा, आपण घर बसल्या शिवण क्लासमध्ये ही फोरटक्स ब्लाऊजची कटिंग बघितली होती. तर त्याचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर बघा, ही 32 साईजची आपण फोरटक्स ब्लाऊजची कटिंग केलेली होती. याच मापावरून आपण 34 साईज, 36 साईज आणि 38 साईज इथपर्यंत 4 जे माप आहेत त्यांची कटिंग आता मी तुम्हाला इथं सांगणार आहे. हेच जे मार्किंग केलेला आपण पेपर आहे, तोच पेपर आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवायचा आहे आणि 34 इंच, 36 इंच, 38 इंच छातीच्या मापाची फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग करायची आहे. तर ती कशा पद्धतीने करायची आहे तर त्याचा आपण इथे चार्ट बघणार आहोत. बघा, तर बघा, अशा पद्धतीने आपण वहीमध्ये पूर्ण लिहून घेत आहोत. त्यामुळे तुम्ही हा क्लास जो आहे त्याचे व्यवस्थित व्हिडिओ बघत चला, तुमच्या सुद्धा लक्षात येईल. तर बघा, सर्वात आधी आपण इथे टाकू छातीचं माप. तर बघा, 4 टक्स विथ क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टीवाला इथे आपण फोरटक्स ब्लाऊजचा चार्ट बघणार आहे. या पद्धतीने मापे टाकून घेऊ आपण. बघा, इथं छाती टाकायची आहे, त्याच्यानंतर कमर टाकायची आहे. बघा, त्याच्यानंतर शोल्डर, मुंढा, उभा टक्स, आणि आडवा टक्स. त्याच्यानंतर बघा, हे माप टाकायचं आहे. बघा, हे माप जे आहे ना ते, तर तिथे काय टाकायचं आहे आपल्याला, हुक पट्टीपासून ते टक्स पर्यंतचं अंतर. हे बघा, हे इथून इथपर्यंतचं अंतर, ह्या लाईन पासून ह्या लाईनचं अंतर. तर त्यासाठी आपण वापरणार आहोत शब्द हुक पट्टी पासून टक्स पर्यंत. या पद्धतीने. तर बघा, आता इथे आपण छातीचं माप टाकून घेऊ. तर बघा, 28 इंच छाती, त्याच्यानंतर 30 इंच, त्याच्यानंतर 32 इंच, त्याच्यानंतर 34, 36 आणि 38. या मापाच्या छातीच्या मापानुसार आपण ही बाकीची मापे टाकणार आहोत. तर बघा, 28 इंच छातीच्या मापासाठी कंबर किती असते तर 24 ची असते. इथं 26 ची, इथं 28 ची, इथं 30 ची बघा, आणि इथं 32 ची, इथं 34 ची. या पद्धतीने कमरेची माप झाली आपली. तर या मापानुसार आता शोल्डर मुंढा किती घ्यायचा. तर बघा, 28 छातीच्या मापासाठी शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5 इंचाचं, 30 साठी 5 इंचाचं, 32 साठी 5.5 इंचाचं, 34 साठी 5.5 इंच, 36 साठी 5.5 इंच आणि 38 साठी 5.5 इंच.
त्यानंतर मुंडा बघा, 28 इंचासाठी मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. 30 साठी घ्यायचा आहे 5.5 इंच. म्हणजे 28 इंच छातीच्या मापाला, 30 इंच छातीच्या मापाला मुंडा जो आहे तो 5.5 राहणार आहे. आणि शोल्डर जे आहे ते 5 इंचच राहणार आहे. 32 इंचासाठी 5.25 इंच घ्यायचं आहे बघा, 5.75. त्याच्यानंतर 34 साईज साठी तेवढंच घ्यायचं आहे बघा, 5.75. 36 साईज साठी सुद्धा 5.75 घ्यायचं आहे. 38 साईज साठी सुद्धा 5.75 मुंडा घ्यायचा आहे बघा. आधी उभा टक्स बघू आपण. हा टक्स, उभा जो टक्स आहे तो किती घ्यायचा आहे तर बघा, पूर्ण मापासाठी आपल्याला 2.5 इंचाचा उभा टक्स घ्यायचा आहे. पूर्ण माप 28, 30, 32 2.5 इंचाच राहणार आहे आपला. यामध्ये काहीच बदल राहणार नाही. तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी सांगत आहे बघा. आणि आडवा टक्स बघा, आडवा टक्स हा कितीचा घेतलेला आहे आपण, 3 इंचाचा. तर बघा 28 आणि 30 साईज साठी आपल्याला घ्यायचा आहे हा टक्स जो आहे ना आडवा, तो घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. या पद्धतीने 28 आणि 30 मापासाठी घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. आणि बाकीच्या मापांसाठी सरळ आपला 3 इंचाचा राहणार आहे. 32 साठी 3 इंचाचा, 34 साठी 3 इंचाचा, 36 साठी 3 इंचाचा आणि 38 साठी सुद्धा 3 इंचाचा. त्याच्यानंतर बघा, हे माप किती घ्यायचं, हे जे माप आहे ते किती घ्यायचं, तर हे माप आता आपण घेणार आहोत. तर बघा, हे माप जे आहे ना ते 28 इंचासाठी आपण घेणार आहे 3 इंच. 30 इंचासाठी घेणार आहे 3 इंच. 32 इंचासाठी घेणार आहे 3.5 इंच म्हणजे 3.5. त्यानंतर 34 साठी सुद्धा 3.5 घ्यायचा आहे, 3.5 इंच. आणि 36 साठी घ्यायचं आहे 3.75 म्हणजे 4.25 इंच. आणि 38 साठी सुद्धा 3.75 घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. आणि हा टक्स जो आहे, या टक्स मध्ये हा टक्स कसा घ्यायचा, तर हा टक्स जो आहे तो या टक्स पासून इथं आडवं मोजायचं आहे बघा. आडवं अशा पद्धतीने मोजायचं आहे आणि 2.25 इंच घ्यायचं आहे बघा. इथून 2.25 इंच. सर्व मापांसाठी फक्त 30 इंच आणि 28 इंच साठी तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे बघा. 28 साईज आणि 30 साईज साठी 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि बाकी 32, 34, 36 आणि 38 साठी 2.25 इंच घ्यायचं आहे. इथून हे 2.25 इंच आणि नंतर इकडं तिरकं द्यायचं आहे. इकडून हे सुद्धा 2.25 इंच, जिथं 2.25 इंच येईल तिथं मार्किंग करायचं आहे आणि तिथून घ्यायचं आहे बघा. पूर्ण मापासाठी 28 आणि 30 मापासाठी 1.5 इंच वरती घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा तर पूर्ण मापांसाठी याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. या पद्धतीने, अशा पद्धतीने मध्य काढायचा आहे. आणि बघा, त्याच्यानंतर बघा, इथं जे राहिलेलं माप आहे आपलं 38च्या नंतर 40, त्याच्यानंतर 42 आणि 44, हे जे माप आहेत यांचं आपण उद्या पेपर कटिंग बघणार आहे. यामधलं एक माप तुम्हाला मी उद्या पेपर कटिंग दाखवणार आहे आणि त्याच्यावरून दोन्ही मापाची सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने पेपर कटिंग करायची ते सांगणार आहे. तर बघा, आता यामध्ये काहीच बदल करायचा नाही. हे जी पेपर कटिंग आहे ती आहे अशी ठेवायची आहे बघा कापडावरती. आणि आता इथे तुमच्या माप लक्षातच आली असते. फक्त आपल्याला काय वाढवायचं आहे, तर बघा अशा पद्धतीने वाढवायचं आहे. हे माप कितीचं आहे, हे माप जे आहे ते 8 इंचाचं आहे. तर बघा, जर तुम्हाला 34 इंचाचं घ्यायचं असेल तर 10 इंच वाढवायचं आहे. 36 इंचाचं घ्यायचं असेल तर 1 इंच वाढवायचं आहे. या साईडने सरळ 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला 36 इंचाचं घ्यायचं असेल तर 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. हाच पार्ट मांडून
जर तुम्हाला 38 इंचाचं काढायचं असेल तर 2 इंच वाढवून घ्यायचा आहे. हाच पार्ट मांडून या साईडने माप वाढवून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने तुम्ही फोरटक्स ब्लाऊजची पूर्ण 38 इंच छातीच्या मापापर्यंत कटिंग करू शकता. हेच पेपर कटिंग वापरून. फक्त गळा जर वेगळा असेल तर मार्किंग करून घ्यायचं आहे. हा गळा आहे 6.5चा, जर 7चा असेल तर अशा पद्धतीने खाली मार्किंग करायचं आहे बघा. हे बघा, अशा पद्धतीने कापडावरती ठेवल्यानंतर खाली मार्किंग करायचं आहे आणि इथून गोल आकार द्यायचा आहे. बाकीचा मुंडा जो आहे तो तेवढाच आहे. मुंडा वाढवताना बघा, मागचा मुंडा जो आहे तो आपण 1.5 इंचाचा घेतो आणि पुढचा मुंडा जो आहे तो आपण 1.25 इंचाचा घेतो. फोरटक्स साठी दोन्ही मुंड्यामधलं जे अंतर आहे ते आपलं राहतं, हे बघा, अशा पद्धतीने 1/2 इंचाचं. तर बघा, आपण ही क्रॉसपट्टी ज्या फोरटक्स ब्लाऊजला असते ती पेपर कटिंग बघितलेली. तर बघा, अशा पद्धतीने हे क्रॉसपट्टी आपली आहे. ही क्रॉसपट्टी जी आहे ती 3 इंचाची आहे बघा. 3 इंचाची क्रॉसपट्टी आपल्याला कट करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हा टक 3.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर बघा, हा ब्लाऊज ही पेपर कटिंग जी दाखवलेली आहे मी तुम्हाला ती आहे 13 इंचाच्या ब्लाऊज, 1 इंच वाढवून. तुम्ही 14 इंचाच्या ब्लाऊजची जर केली किंवा 15 इंचाच्या ब्लाऊजची जर केली तर तुम्हाला काय करायचं आहे, क्रॉसपट्टीमध्ये 14 इंचाची जर केली तर क्रॉसपट्टीमध्ये 1/2 इंच टाकायचं आहे आणि 1/2 इंच तुम्हाला 1/2 इंच यामध्ये घ्यायचं आहे बघा. वरच्या भागामध्ये 1/2 इंच टाकायचं आहे आणि खालच्या भागामध्ये 1/2 इंच टाकायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने करायचं आहे पेपर कटिंग. जरी उंची वाढवली तरी हीच तुम्ही पेपर कटिंग वापरू शकता. फक्त ही पेपर कटिंग ज्यावेळेस ब्लाऊज वरती मांडतात त्यावेळेस उंची वाढवलेल्या इथं वाढवून घ्यायची आहे, उंची खालच्या साईडने आणि क्रॉसपट्टीमध्ये वरच्या साईडने किंवा खालच्या साईडने 1/2 इंच वाढवायचे आहे. ज्यावेळेस उंची 14 इंच असेल तर अशा पद्धतीने तुम्ही उंची वाढवून सुद्धा घेऊ शकता. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मी फोरटक्स ब्लाऊजचा चार्ट दाखवलेला आहे. यामध्ये जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही एक लाईक करायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने हा चार्ट जो मी तयार केलेला आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे.